Hello students, today we'll start a new topic that is chemistry in everyday life. बाळांनो एक क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ वरती विचारला जातो. ओके, त्याच्यामुळं हा टॉपिक सुद्धा महत्त्वाचा आहे आणि थेरॉटिकल टॉपिक आहे. खूप गोष्टी तुम्हाला इथं सुद्धा पाठ कराव्या लागतात. ठीक आहे ना? ओके, येस. स्टार्ट करूया आपण केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. ओके, ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी ओके केअरफुली पाठ करत जा. ओके, त्या सॉर्ट आउट करून घ्या, लिहा, बरोबर आहे ना? ओके, आणि ते सतत सतत काय करायचं तुम्हाला ओके परत 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 रिवाइज करायचं लक्षात. ठीक आहे, स्टार्ट करूया आपण. दॅट इज केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. दॅट फर्स्ट इज केमिकल्स इन मेडिसिन. केमिकल्स इन मेडिसिन. ठीक आहे ना. स्टार्ट कुठून होतो चॅप्टर समजलं ना. ओके, केमिकल्स इन मेडिसिन्स. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे एस व्हॉट अनाल्जेसिक्स. ठीक आहे ना. ओके, सिंपल पॉइंट आहे त्याच्यामुळे इथून स्टार्ट केलं मी. अनाल्जेसिक्स पासून स्टार्ट करा. ठीक आहे ना. ओके, तर अनाल्जेसिक्स काय असतात? दोज ड्रग्स, बरोबर आहे ना. ओके, विच रिलीव्ह द पेन. ड्रग्स विच रिलीव्ह, बरोबर आहे ना रे. ओके, येस, रिलीव्ह द पेन by acting on CNS, बरोबर आहे ना. ओके, येस, सेंट्रल नर्वस सिस्टीम वरती ऍक्ट होऊन बळन ओके जे काही ड्रग्स पेन रिलीव्ह करतात अशा ड्रग्सला काय म्हणायचं? अनाल्जेसिक्स. करेक्ट ना. काय विदाउट लॉस ऑफ कॉन्शियसनेस, हे पण खूप महत्वाचं आहे. ठीक आहे ना. ओके, सेंट्रल नर्वस सिस्टीमला ओके मच डिस्टर्ब न करता ओके जे काय ड्रग्स पेन रिलीव्ह करतात ओके अशा ड्रग्सला म्हणायचं अनाल्जेसिक्स. त्याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत परत. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे नॉर्कोटिक. करेक्ट आहे का? नॉर्कोटिक ओके अनाल्जेसिक्स. तर नॉर्कोटिक अनाल्जेसिक्स कशाला म्हणायचं? ओके, दोज अनाल्जेसिक्स विच डिप्रेसेस सेंट्रल नर्वस सिस्टीम. काय करतात? हे डायरेक्ट सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिप्रेस करतात. ठीक आहे ना. ओके, येस, डिप्रेसेस सेंट्रल नर्वस सिस्टीम. करेक्ट. ओके, and relieve pain instantly. This is very important point. इन्स्टंट पेन रिलिव्हिंग ओके एस हे काय आहेत? एजंट आहेत. खूप खूप पेन जर होत असेल ना तर डॉक्टर काय करतात? नॉर्कोटिक ड्रग देतात. येते लक्षात. ओके, जिथं आपल्याला सहन होत नाही पेन, बरोबर आहे ना. ओके, बेअर करू शकत नाही अशा वेळेला काय करतात डॉक्टर्स? हे नॉर्कोटिक अनाल्जेसिक्स देतात तुम्हाला, नॉर्कोटिक ड्रग्स देतात तुम्हाला. येते लक्षात. ओके, फॉर एक्झाम्पल कधी देतात हे ड्रग्स बघा. ओके, येस, आता हे एक्झाम्पल्स मध्ये ओके काय काय सांगाल तुम्ही? नोन आहेत तुम्हाला एक्झाम्पल. कोण कोण आहेत? मॉर्फिन, कोडीन, बरोबर आहे ना. ओके, येस, heroin, etc. These are okay as analgesics in that narcotic drugs. कुठल्या टाइपचे ड्रग्स आहेत हे? नॉर्कोटिक ड्रग्स. ठीक आहे, कधी देतात? ओके, हे ड्रग्स बळानो ओके येस ज्यावेळेस फ्रॅक्चर होतं, बरोबर आहे ना. ओके, फ्रॅक्चर ऑफ बोन्स व्हेन, व्हेरी इम्पॉर्टंट, फ्रॅक्चर ऑफ बोन्स, बोन फ्रॅक्चर झाले ओके, नोन आहे तुम्हाला किती पेन होतं ते. ठीक आहे, त्याच्यानंतर पोस्ट कधी देतात? आणखीन पोस्ट ऑपरेटिव्ह पेन. ठीक आहे, पोस्ट ऑपरेटिव्ह पेन म्हणजे ऑपरेशन वगैरे झालं ओके, ऑपरेशनच्या नंतर पेन होऊ नये म्हणून ओके जनरली हे ड्रग्स दिले जातात. ठीक आहे, पेन ड्यू टू बर्न
ठीक आहे ना. ओके, बर्निंग जर होत असेल, स्किन बर्न झाली असेल बाळांनो, ओके, अशा वेळेला हे ड्रग्ज देतात. ओके, हे खूप महत्वाचं आहे. कधी हे ड्रग्ज देतात? मॉर्फिन, कोडीन, हिरोईन. ओके, तर काय फ्रॅक्चर जर झालं असेल, ओके, पोस्ट ऑपरेटिव्ह पेन, ऑपरेशन नंतर, ओके, जी काय पेन असेल त्यावेळेला, ओके, आणि काय जर स्किन बर्न झाली असेल किंवा काय कुठल्याही पार्टवरती, बॉडी पार्ट जर बर्न झालं असेल, ओके, अशा वेळेला काय करतात? ओके, अशा टाईपचे ड्रग्ज देतात. का? कारण काय, दीज ड्रग्ज आर यूज टू रिलीव्ह दी, ओके, पेन इन्स्टंटली पेन काय करतात? ते रिलीव्ह करतात. आलं लक्षात? ठीक आहे. मग हे नाव पाठ करून ठेवा आणि कधी देतात हे ड्रग्ज हे पाठ करून ठेवा. अंडरस्टूड? पण महत्वाचं काय, ह्या ड्रग्ज मुळे, ओके, ओके, ड्रग्ज जर घेतलं, ओके, तर दे गेट ॲडिक्टेड. ठीक आहे ना. ओके, ॲडिक्शन होते ह्या ड्रग्जचं. ॲडिक्टेड, ओके, ड्यू टू these drugs. लक्षात येते का? ओके, येस. जर हे ड्रग्ज दिले, कंटिन्युअस जर ड्रग घेत गेले तर काय ॲडिक्शन होते ह्या ड्रग्सचं. त्याच्यामुळे जनरली हे ड्रग्ज देऊ शकत नाहीत किंवा देत नाहीत. ओके, कधी देतात? लक्षात आलं? ओके, काय म्हणू शकतो, छोट्या छोट्या कारणासाठी हे ड्रग्ज यूज केले जात नाहीत. ठीक आहे ना. ओके, त्याला रिझन खूप सिरियस पाहिजे. समजलं हे? ठीक आहे. त्याचे स्ट्रक्चर्स तुम्ही बघू शकताय. ओके, मॉर्फिन, कोडीन, हिरोईन. ओके, येस, हे त्याचे स्ट्रक्चर्स आहेत. इव्हन त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युलेज वगैरे तुम्हाला दिलेले आहेत ऑलरेडी, बरोबर आहे ना. ओके, येस, ते घेऊन बसा सोबत तुम्ही, नो डाऊट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नॉन नॉर्कोटिक ड्रग्स. विच? नॉन नॉर्कोटिक ड्रग्स. नॉन नार्कोटिक ड्रग्स. ठीक आहे ना. नार्कोटिक ड्रग्स आणि नॉन नार्कोटिक, हे काय झाले? नार्कोटिक आणि हे नॉन नार्कोटिक आहेत. करेक्ट? ठीक आहे. वरती काय नार्कोटिक, स्पेलिंग मध्ये NO झालेला आहे. नार्कोटिक आणि नॉन नार्कोटिक. आता नॉन नार्कोटिक का असतात? दोज ड्रग्स, ओके, विच रिलीव्ह द पेन, बरोबर आहे ना. ओके, विदाउट मच डिस्टर्बिंग द सेंट्रल नर्वस सिस्टीम. येतं लक्षात? अशा ड्रग्सला काय म्हणतो आपण? ओके, येस, नॉन नार्कोटिक ड्रग्स म्हणतो. करेक्ट? ठीक आहे, बघूया आपण. ओके, these drugs when consumed, these drugs when consumed, ठीक है, do not produce any significant depression of central nervous system, CNS. करेक्ट? तिथं सिग्निफिकंट डिप्रेशन, ओके, येस, मध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम जात नाही किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीम वरती तो डायरेक्टली, येस, सेंट्रल नर्वस सिस्टीमला तो डायरेक्टली डिप्रेस करत नाही. अशा ड्रग्सला म्हणायचं नॉन नार्कोटिक ड्रग्स. येते लक्षात हे? ठीक आहे. आता हे नॉन नार्कोटिक ड्रग्स जे आहेत ते अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून ऍक्ट होतात, अँटी पॅरेटिक्स म्हणून सुद्धा ऍक्ट होतात. ठीक आहे ना. ओके, येस, इथं लिहूया आपण. एक स्टेटमेंट लिहा, खूप महत्वाचं आहे. these are, ठीक आहे, अँटी इन्फ्लेमेशन होत असेल तर, बरोबर आहे ना. ओके, अँटी इन्फ्लेमेटरी आणि दुसरा काय आहे? ओके, अँटीपायरेटिक, फिअर रिड्युसिंग, अँटीपायरेटिक. करेक्ट ना. ओके, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट नोट. हे विचारलं जातं तुम्हाला. Aspirin is one of the commonly used drug as, ठीक आहे ना. ओके, किंवा नुसतं असं aspirin लिहा
आणि एस्पिरिनच्या पुढे डॅश करून लिहू शकता तुम्ही लाईक दिस. कॉमनली युज्ड ड्रग आहे तो. ओके, ॲज अ अँटी इन्फ्लेमेटरी ॲज वेल ॲज ठीक आहे. लिहूया पुढे आपण. एवढे स्टेटमेंट काही गरज नाहीये. ओके, यस, तुम्हाला नोन आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे काय डायरेक्ट लिहितो मी. ॲस्पिरिन काय यूज करतात? ओके, कॉमनली ओके युज्ड ड्रग, कॉमनली युज्ड. ठीक आहे ना. अनाल्जेसिक, अनाल्जेसिक, अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी इन्फ्लेमेटरी, ठीक आहे, आणि काय अँटी पायरेटिक म्हणून यूज होतो. अँटी पायरेटिक, ठीक आहे ना. ओके, लक्षात ठेवा. एस्पिरिन जो आहे विचारलं जातो तुम्हाला विच ऑफ द फॉलोइंग ऍक्ट्स अनाल्जेसिक, अँटीपायरेटिक एज वेल एज अँटी इन्फ्लेमेटरी, देन एस्पिरिन. करेक्ट ना. ओके, तुम्हाला एस्पिरिनचं प्रिपरेशन सुद्धा विचारलं जातं. फ्रॉम विच कंपाऊंड एस्पिरिन इज प्रिपेअर्ड, देन इट इज ओके 2-hydroxy benzoic acid, also called as salicylic acid. 2-hydroxy benzoic acid, also called as salicylic acid. Correct. Using acetic anhydride taken, okay, twice. Oh, this is called as acetic anhydride, which forms what? OCOCH3 means ester group. Okay, comes on that, means ही esterification reaction आहे. ठीक आहे. ओके, इथं OH ग्रुप आहे आणि इथं ऍसिटेट ग्रुप आहे. लक्षात येते ना. ओके, म्हणून काय फॉर्म होतो? इस्टर ग्रुप फॉर्म होतो इथं. त्याला म्हणायचं एस्पिरिन. विचारलं जातं तुम्हाला. ओके, किंवा त्यालाच आणखीन एक नाव आहे ऑर्थो. ओ मीन्स ऑर्थो, ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड, ऑर्थो ऍसिटिल सॅलिसिलिक ऍसिड. ठीक आहे ना. ओके, खूप महत्वाचा पॉइंट आहे हा. ठीक आहे. ओके, अदर नॉन नार्कोटिक ड्रग्स कुठले आहेत मग एस्पिरिन नंतर? अदर ड्रग्स, ठीक आहे, त्याच्यामध्ये कोण कोण आहे? पॅरासिटामॉल आहे. लक्षात ठेवा हे पॅरासिटामॉल. करेक्ट. आयबुप्रोफिन, आयबुप्रोफिन, मिथाइल सॅलिसिलेट, मिथाइल सॅलिसिलेट, okay, etc. These are some again okay analgesics. ठीक आहे. yes. आता एवढं तुम्हाला पाठ असलं पाहिजे. ओके, तर तुम्ही अनालिसिस वरती क्वेश्चन सॉल्व करू शकता. क्लिअर झालं हे. ओके, तर नेक्स्ट ड्रग घेऊया आपण, ट्रँक्युलायझर. ट्रँक्युलायझर्स सेकंड. ठीक आहे. तर ट्रँक्युलायझर्स काय आहेत? दोज केमिकल सबस्टन्सेस ओके विच रिड्यूस और रिलीव ट्रेस अँड anxiety. करेक्ट ना. ओके, येस, दोज ड्रग्स, मी शॉर्ट मध्ये लिहितो, ड्रग्स विच रिलीव or reduce, correct, the stress or stress and anxiety, ठीक आहे ना. anxiety काळजी असेल ओके, किंवा काय खूप प्रेशर असेल, स्ट्रेस असेल, ओके, ते रिड्यूस करण्यासाठी ओके हे ड्रग्स यूज केले जातात. ठीक आहे ना. ओके, मग हे ड्रग्स कामनेस कडे घेऊन जातात. येतं लक्षात हे. तर ट्रँक्युलायझर्स म्हणायचं. आता स्ट्रेस कशामुळे येतो माणसाला? ओके, येस, स्ट्रेस येण्याचे कारण काय आहेत?
त्याचं कारण काय? ओके, तर काय नॉर ॲड्रिनालिन, लक्षात ठेवायला नॉर ॲड्रिनालिन नोन असणार आहे तुम्हाला, ठीक आहे ना. ओके, न्यूरो ट्रान्समीटर आहे नॉर ॲड्रिनालिन. ओके, if its level becomes low, if its level becomes low, then it causes depression. ठीक आहे, त्याचं लेवल कमी झालं बळ ना. ओके, becomes low, then it causes depression. समजतंय? नॉर ॲड्रिनालिन ओके इज रिस्पॉन्सिबल आहे फॉर दी डिप्रेशन और स्ट्रेस. मग अँटी डिप्रेसंट काय करतात? अँटी डिप्रेसंट ओके एस काय करतात तर काय येस ह्या एन्झाईम जे आहेत, एन्झाईम्स जे नॉर ॲड्रिनालिनचं लेवल डिक्रीज करतात. ओके, त्या एन्झाईमची ऍक्टिव्हिटी जी आहे ती थांबवतात. बरोबर आहे ना. ओके, अँटी डिप्रेसंट ड्रग्स इनहिबिट द एन्झाईम्स which decreases the level of noradrenaline. मग कुठले ड्रग्स यूज करतात जनरली बघा. ओके, तसे आहेत भरपूर. ओके, महत्वाचे ड्रग्स काय आहेत बघा त्याच्यामध्ये. इप्रोनियासिड हा एक ड्रग आहे, अँटी डिप्रेसंट म्हणून यूज केला जातो. फिनेल्सिन म्हणू शकता त्याला, झीन, ठीक आहे ना. ओके, फिनेल्सिन आणि काय इप्रोनियासिड. दुसरे सुद्धा आहेत माइल्ड ट्रँक्युलायझर्स. ओके, त्याच्यामध्ये इक्वॅनिल आहे, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत दोन. ओके, त्याच्यानंतर ऑदर जे माइल्ड ओके येस अँटी डिप्रेसंट आहेत त्याच्यामध्ये कोण येतात? इक्वॅनिल विचारला जातो. व्हॅलियम करेक्ट. ठीक आहे, क्लोर डायसिफॉक्साइड, वेरोनॉल, भरपूर आहेत असे. वेरोनॉल, ठीक आहे, मॅप्रोपेमेट, ठीक आहे, ठीक आहे, सेरोटोनिन etc. These are some drugs used okay as a tranquilizers. लक्षात ठेवा हे. ओके, खूप महत्वाचे ड्रग्स आहेत, बघू शकता तुम्ही तिथे जाऊन ट्रँक्युलायझर्स. एक मिनिट बघूया आपण कुठे दिले ट्रँक्युलायझर्स ह्याच्यामध्ये. हे बघा ट्रँक्युलायझर्स, अँटी डिप्रेसंट ड्रग्स म्हणायचं त्याला. इप्रोनियासिड आणि फिनिल्सिन ओके खूप महत्वाचं, त्याला नार्डिल सुद्धा म्हणतात. खूप महत्वाचे ड्रग्स आहेत. त्याच्यानंतर माइल्ड ट्रँक्युलायझर्स हे जे आहेत ते बाजूला दिले मी. हे अदर माइल्ड ट्रँक्युलायझर्स आहेत. आणि कुठलाही ड्रग विचारू शकतो तुम्हाला, असं नाही की बाबा हे दोनच विचारतील. ठीक आहे, व्हॅलिन पण विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रँक्युलायझर असं डायरेक्ट विचारतात तुम्हाला. क्लिअर आहे हे? येस, पाठ करावं लागेल तुम्हाला, हे प्रॅक्टिस करावं लागेल, लिहावं लागेल. क्लिअर? ठीक आहे, इथे एक नोट लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, जे की येस ते विचारलं जाऊ शकतं. डेरिव्हेटिव्ह ऑफ बार ब्युटिरेट किंवा ब्युटिरिक acids called bar butirates are also used to control hypertension and depression. ठीक आहे, खूप महत्वाचं आहे. बार ब्युटिरेटिक ऍसिडचा एक डेरिव्हेटिव्ह बार ब्युटिरेट्स. ठीक आहे ना. ओके, काय कंट्रोल करतात? हायपरटेन्शन आणि डिप्रेशन. ठीक आहे, बार ब्युटिरेट जे आहेत ते हिप्नोटिक ड्रग्स म्हणून यूज करतात. व्हेरी इम्पॉर्टंट. बार
ब्युट्रेट्स काय आहेत? हिप्नोटिक ड्रग्स आहेत. ओके, दे प्रोड्यूस स्लीप. समजलं हे? येस, बार्बिट्रेट जे आहेत ते हिप्नोटिक ड्रग्स म्हणून यूज होतात आणि दे प्रोड्यूस स्लीप. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. करेक्ट ना? ओके, हे होतं रिगार्डिंग ट्रँक्युलायझर्स. ओके, पुढे जाऊया आता. नेक्स्ट हेडिंग द्या बघा ना. ओके, दॅट इज अँटी मायक्रोबियल्स. ठीक आहे ना? ओके, येस, अँटी मायक्रोबियल्स. आता हे अँटी मायक्रोबियल्स काय असतात? ओके, दोज drugs, okay, which are used against or to kill the microorganisms or to stop the growth of microorganisms. काय करतात? Kill microorganisms, okay, किंवा काय म्हणा, बॅक्टेरिया म्हणा, or to stop the growth of microorganism. ठीक है ना? और stop the growth of microorganism. ठीक आहे. एकतर काय, मायक्रोऑर्गॅनिझमला डायरेक्ट किल करतात किंवा त्याची ग्रोथ थांबवतात. अशा ओके एस ड्रग्सला काय म्हणायचं? अँटी मायक्रोबियल्स. त्याच्यामध्ये 3 टाइप्स आहेत. ओके, एस फर्स्ट आहे अँटीबायोटिक्स. ठीक आहे ना? ओके, अँटीबायोटिक्स महत्वाचं आहे. तर अँटीबायोटिक्स काय आहेत? दोज ड्रग्स डिराइव्ड फ्रॉम, कशापासून? ड्रग्स डिराइव्ड फ्रॉम लिव्हिंग मॅटर or microorganisms. ठीक आहे ना? मायक्रोऑर्गॅनिझम पासूनच डिराइव्ह केले जातात किंवा लिव्हिंग मॅटर पासूनच डिराइव्ह केले जातात. जसे की आता कोरोना आहे, बरोबर ना? ओके, लस दिली जाते, त्याच्यामध्ये सुद्धा काय आहेत? मायक्रोऑर्गॅनिझम्स आहेत. ते कशापासून? त्याच्यापासूनच डिराइव्ह केले. ओके, आणि त्याच्याच अगेन्स्ट यूज केले जातात. लक्षात येते का? बघा, मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, आणि कशासाठी यूज करतात? Used to kill or prevent the growth of other microorganisms. ठीक आहे ना? ओके, अशा ड्रग्सला काय म्हणायचं? अँटीबायोटिक्स. They are very specific in their action. Correct? Okay, specific असतात ते. Specific in their action. ठीक आहे ना? ओके, पर्टिक्युलर ओके डिसीज साठीच यूज केले जातात आणि ते स्पेसिफिक आहेत. समजतंय हे? ओके, मोस्ट इम्पॉर्टंट ओके जो ड्रग आहे सॅल्वर्सन. ठीक आहे ना? एक आर्सेनिकचा ड्रग आहे सॅल्वर्सन. कशासाठी यूज करतात? ओके, युज्ड टू किल सिफिलिस बॅक्टेरिया. बरोबर आहे ना? सिफिलिस बॅक्टेरिया. समजते का हे? ओके, सिफिलिस बॅक्टेरिया किल करण्यासाठी यूज करतात. आणि त्याच्यामध्ये काय असतो? आर्सेनिक असतो, AS. ठीक आहे, विचारलं जातं हे तुम्हाला. आर्सेनिक असतो, AS, त्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. ठीक आहे ना? ओके, तो ड्रग बघू शकता तुम्ही आता. सी दिस इज सॅल्वर्सन. करेक्ट. त्याच्यामध्ये काय आहे? आर्सेनिक बॉन्ड आहे. तुम्हाला आर्सेनिकचे ओके टॅबलेट्स वगैरे दिले जात होते वाईल दिस पेंडेमिक सिच्युएशन. करेक्ट ना? ओके, ते काय आहेत खरं तर आर्सेनिकचे ड्रग्स आहेत. बरोबर आहे ना? ओके, ते काय करतात? मायक्रोऑर्गॅनिझम्स जे आहेत ओके ते किल करतात. लक्षात. दुसरा आहे प्रोन्टोसिल. त्याच्यामध्ये नायट्रोजन डबल बॉन्ड आहे. प्रोन्टोसिल. करेक्ट. सल्फॅनिलॅमाइड.
सल्फरचे ड्रग्स सुद्धा ओके अँटीबायोटिक्स म्हणून यूज होतात. सल्फॅपिरिडीन, अझोडाय हे सगळे काय आहेत तर काय अँटीबायोटिक्स आहेत. तुम्हाला हे पाठ करावे लागतील ड्रग्स सगळे. समजतंय ना? ठीक आहे. ओके, पुढे जाऊया आता. दॅट इज ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स विचारलं जातं. हे सुद्धा तुम्हाला ब्रॉड स्पेक्ट्रम, नॅरो स्पेक्ट्रम, ओके. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. तर ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स कशाला म्हणायचं? येस, त्याची डेफिनेशन तुम्हाला ऑप्शन मध्ये दिली जाऊ शकते. दोज अँटीबायोटिक्स correct which are effective against wide range of ठीक है gram positive and gram negative bacteria. wide range of gram ठीक है positive and gram negative bacteria. लक्षात येत आहे? ओके, अशा ड्रग्सला काय म्हणायचं? ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. दोज अँटीबायोटिक्स विच आर इफेक्टिव्ह अगेन्स्ट वाईड रेंज ऑफ ग्रॅम पॉझिटिव्ह अँड ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. नॅरो स्पेक्ट्रम कशाला म्हणायचं? ठीक आहे, त्याचे एक्झाम्पल्स बघा. हे सुद्धा एक्झाम्पल सुद्धा विचारले जातात. क्लोरॅम्फेनिकॉल, करेक्ट ना? करेक्ट. ठीक आहे. एम्पिसिलिन, व्हेरी इंपॉर्टंट. एम्पिसिलिन, ठीक है. अमॉक्सिलिन, ठीक है. यस, इथं मे बी थोडं स्पेलिंग मिस्टेक झाली. सिलिन असं आहे. इट इज okay. These are some broad spectrum antibiotics. Correct. पाठ करून ठेवा. नेक्स्ट वन, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. तर नॅरो स्पेक्ट्रम कशाला म्हणायचं? दोज अँटीबायोटिक्स correct which are effective against either gram positive or gram negative bacteria. ठीक आहे ना? ओके, एक तर ग्रॅम पॉझिटिव्ह अगेन्स्ट ओके इफेक्टिव्ह असेल किंवा ग्रॅम निगेटिव्ह अगेन्स्ट इफेक्टिव्ह असेल, अशा बॅक्टेरियाला काय म्हणायचं? ओके, यस, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. करेक्ट. फॉर एक्झाम्पल पेनिसिलिन. बेस्ट एक्झाम्पल इज पेनिसिलिन. ठीक आहे ना? ओके, नेक्स्ट आहे ओके बॅक्टेरिसाइडल आणि बॅक्टेरियोस्टॅटिक. ठीक आहे ना? ओके, बॅक्टेरियोसाइडल कशाला म्हणायचं आणि बॅक्टेरियोस्टॅटिक कशाला म्हणायचं बघूया. ओके, हे जे अँटीबायोटिक्स दोन टाईपचे असतात, बरोबर आहे ना? ओके, टाइप्स ऑफ अँटीबायोटिक्स. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे यस बॅक्टेरिसाइडल. ठीक आहे, कशाला म्हणाल? ओके, जे डायरेक्ट बॅक्टेरियाला किल करतात.
बॅक्टेरियाला डायरेक्ट जर किल करत असतील तर म्हणायचं बॅक्टेरिसाइड. समजतंय ना, बॅक्टेरिसाइडल. ओके, त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल हे पण विचारलं जातं तुम्हाला. फॉर एक्झाम्पल अफ्लोक्सासिन, पेनिसिलिन, ठीक आहे, अमाइनो ग्लाइकोसाइड्स, करेक्ट, एक्सेट्रा म्हणू शकता. इट इज. दुसरा काय आहे, बॅक्टेरियोस्टॅटिक. बॅक्टेरियोस्टॅटिक्स, ठीक आहे ना. ओके, हे काय करतात, ग्रोथ इनिबिट करतात, फक्त इनिबिट ओके एस व्हॉट, ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा बॅक्टेरिया म्हणून. इनिबिट्स ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. समजतंय ना, हे डायरेक्ट काय करतात, किल करतात बॅक्टेरियाला, आणि हे काय ग्रोथ थांबवतात. समजतंय ना. ओके, एस फॉर एक्झाम्पल मध्ये कोण कोण असतील बघा. टेट्रासायक्लिन, ठीक आहे, व्हेरी इंपॉर्टंट ड्रग. एरिथ्रोमायसिन, ठीक आहे, क्लोरॅम्फेनिकॉल, ठीक आहे ना. इट इज. These are some bacteriostatic drugs which inhibits growth of bacteria, ठीक आहे. आणि अफ्लोक्सासिन, पेनिसिलिन आणि अमायनो ग्लायकोसाइड्स हे काय आहेत, बॅक्टेरियोसाइडल आहे, अंडरस्टूड, ठीक आहे. हे होतं रिगार्डिंग एस व्हॉट अँटीबायोटिक्स, ठीक आहे ना. ओके, आणखीन एक महत्वाची नोट सांगायची राहिली तर तुम्हाला, क्लोरॅम्फेनिकॉल जो आहे, ओके, इट इज युज्ड इन ट्रीटिंग ॲक्यूट फिवर. ॲक्यूट जर फिवर असेल, ओके, तर क्लोरॅम्फेनिकॉल यूज करतात, ठीक आहे ना. ओके, त्याच्यानंतर टायफॉइड असेल, करेक्ट, त्याच्यामध्ये सुद्धा काय, ओके, काय यूज करतात, क्लोरॅम्फेनिकॉल यूज करतात. आलं लक्षात. स्ट्रेप्टोमायसिन जे आहे बॅक्टेरियोस्टॅटिक आहे, बरोबर आहे ना. ओके, आणि लो कॉन्सन्ट्रेशन यूज करतात. ओके, कशासाठी, जनरली ना. ओके, स्लो कॉन्सन्ट्रेशन आणि हाय कॉन्सन्ट्रेशन जे आहे, ठीक आहे. म्हणजे काय सांगायचं इथं, स्ट्रिप्टोमायसिन जो आहे ना, लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये, ओके, बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणून ऍक्ट होतो, आणि हाय कॉन्सन्ट्रेशन मध्ये तो, ओके, एस बॅक्टेरिसाइडल म्हणून ऍक्ट होतो. बॅक्टेरिसाइडल इन हाय कॉन्सन्ट्रेशन, ठीक आहे, आणि बॅक्टेरियोस्टॅटिक इन लो कॉन्सन्ट्रेशन, ठीक आहे ना. ओके, हे लक्षात ठेवा, IMP आहे. पुढचा पॉइंट बघूयात आपण. टाइप ऑफ अँटीबायोटिक, सॉरी, अँटीमायक्रोबियल, दॅट इज अँटीसेप्टिक. ठीक आहे. तर अँटीसेप्टिक्स काय आहेत, दोज ड्रग्स विच आर अप्लाइड टू द लिव्हिंग टिश्यू, बरोबर आहे ना. ओके, येस, ड्रग्स which are applied on living tissues, करेक्ट. कशासाठी, ओके, पुढचं नोन आहे तुम्हाला आता, टू किल द बॅक्टेरिया और टू स्टॉप द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. त्याला काय म्हणायचं, अँटीसेप्टिक म्हणायचं. रिपीटिंग, ठीक आहे. आता त्या पॅराग्राफ मध्ये बघा तुम्ही, ओके, खूप महत्वाचं आहे अँटीसेप्टिक्स. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल बघा, हे अप्लाइड टू द लिव्हिंग टिश्यूज, त्याच्यामध्ये वाउंड्स असतील, कट्स असतील, अल्सर्स असतील, ओके, अशा स्किन डिसीजेस साठी अँटीसेप्टिक्स यूज केला जातो, बरोबर आहे ना. ओके, त्याच्यामध्ये फ्युरॅसिन आहे, बरोबर आहे ना, सोफ्रामायसिन आहे. इथं महत्वाचा पॉइंट काय आहे बघा, डेटॉल इज अ मिक्सचर ऑफ क्लोरॉक्सिलिनॉल अँड व्हॉट, टर्पिनिऑल.
डेटॉल आणि विचारलेला आहे क्वेश्चन तुम्हाला ऑलरेडी, ठीक आहे ना. डेटॉल हे कशाचं मिक्सचर आहे तर क्लोरोक्सिलिनॉल, ओके, आणि काय टर्पिनिऑल, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, ओके, बायथायोनॉल. बायथायोनॉल म्हणा किंवा काय, येस, बायथायोनॉल म्हणा. ओके, कशामध्ये ऍड केला जातो, सोप मध्ये ऍड केला जातो. कशासाठी, फॉर इम्पार्टिंग द अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज, अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज इम्पार्ट करण्यासाठी. समजतं, इथं सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला, रिपीट होऊ शकतो. आयोडीन जो आहे तो पॉवरफुल अँटीसेप्टिक आहे. आयोडीन सुद्धा काय, पॉवरफुल अँटीसेप्टिक म्हणून यूज केला जातो. तर टिंक्चर ऑफ आयोडीन वरती क्वेश्चन विचारू शकतात. टिंक्चर ऑफ आयोडीन म्हणजे काय, 2 to 3% ओके सोल्युशन कशामध्ये, इन अल्कोहोल वॉटर मिक्सचर इज नोन ॲज अ टिंक्चर ऑफ आयोडीन. 2 to 3%. समजतंय हे, ओके. आणि हे कुठं अप्लाय केलं जातं तर वाउंड वरती अप्लाय केलं जातं डायरेक्टली. आयोडोफॉर्म सुद्धा यूज केला जातो ऍज अ अँटीसेप्टिक फॉर वाउंड, उंड म्हणा त्याला, उंड, करेक्ट ना. बोरिक ऍसिड डायल्यूट ॲक्वेस सोल्युशन मध्ये यूज केला जातो ऍज अ अँटीसेप्टिक फॉर आईज. हे विचारायचे खूप चान्सेस आहेत त्यावेळेस, ठीक आहे ना. बोरिक ऍसिड in dilute aqueous solution is weak antiseptic for eyes, very important, ठीक आहे ना. ओके, मग हे पॉइंट्स तुम्हाला करावे लागतील, त्याच्यामध्येच तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. क्लिअर झालं हे, ओके. नेक्स्ट टाइप आहे डिसइन्फेक्टंट्स, ठीक आहे ना. तर डिसइन्फेक्टंट काय आहे, दोज ओके ड्रग्स विच आर नॉट अप्लाइड ऑन द लिव्हिंग थिंग्स, लिव्हिंग थिंग्स वरती किंवा लिव्हिंग टिश्यू वरती डायरेक्टली अप्लाय केले जात नाहीत, अशा ड्रग्सला काय, येस, डिसइन्फेक्टंट म्हणलं जातं. जे की येस कशासाठी यूज करतात जनरली, ओके, बघा, आर अप्लाइड टू द इनॅनिमेट ऑब्जेक्ट सच ॲज फ्लोअर्स, करेक्ट, ड्रेनेज सिस्टीम, इन्स्ट्रुमेंट्स, ओके, हे वॉश करण्यासाठी जनरली हे यूज करतात, करेक्ट. सेम सबस्टन्सेस कॅन ऍक्ट ॲज अ अँटीसेप्टिक ॲज वेल ॲज डिसइन्फेक्टंट. बघा, सेम सबस्टन्सेस अँटीसेप्टिक म्हणून ऍक्ट होऊ शकतात, डिसइन्फेक्टंट म्हणून ऍक्ट होऊ शकतात, बाय व्हॅरिंग कॉन्सन्ट्रेशन, त्याचं कॉन्सन्ट्रेशन व्हॅरी केल्यानंतर. फॉर एक्झाम्पल 0.2% सोल्युशन ऑफ फिनॉल, बघा पर्सेंटेज कमी आहे खूप, 0.2% सोल्युशन ऑफ फिनॉल इज अँटीसेप्टिक, तो अँटीसेप्टिक म्हणून ऍक्ट होतो, while its 1% सोल्युशन इज डिसइन्फेक्टंट. पॉइंट विचारला जातो हा, ठीक आहे ना. ओके, सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्लोरीन in concentration of 0.2 to 0.4 parts per million in aqueous solution and sulfur dioxide in very low concentrations are disinfectants. क्लोरीन आणि ओके सल्फर डायऑक्साइड हे दोन्ही काय ऍक्ट होतात, डिसइन्फेक्टंट्स म्हणून ऍक्ट होतात. व्हेरी इम्पॉर्टंट, ठीक आहे ना. ओके, येस, इथं तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन ह्या स्टेटमेंट्स वरती विचारले जातात, ठीक आहे. मग हे लक्षात ठेवा आता, ओके, की बाबा डेटॉलचं मिक्सचर काय आहे, सोप मध्ये काय ऍड केला जातो, ठीक आहे. येस, आयोडीन काय ऍक्ट होतो, टिंक्चर ऑफ आयोडीन काय आहे, बरोबर आहे ना. बोरिक ऍसिडचं डायल्यूट सोल्युशन कशासाठी यूज करतात, समजतंय ना. ओके, येस, 2% फिनॉल आणि 1% फिनॉल, क्लोरीन इन पार्ट्स पर मिलियन आणि सल्फर डायऑक्साइड काय ऍक्ट होतात, हे विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. ओके, मग प्रत्येक लाईन इथे इम्पॉर्टंट आहे. आर यू गेटिंग, ठीक आहे ना. ओके, येस, नेक्स्ट ड्रग कडे जाऊया आता आपण. आर्टिफिशियली ओके अँटीफर्टिलिटी ड्रग घ्यायचा आपल्याला, ओके, जे ठीक आहे. फर्टिलिटी म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असणार आहे, अँटीफर्टिलिटी ड्रग्स काय आहेत, दोज ड्रग्स विच आर यूज टू ओके एस कंट्रोल दी पॉप्युलेशन, पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी जनरली हे यूज करतात, लक्षात. आणि हे हॉर्मोन्स पासूनच बनवले जातात, त्याच्यामध्ये तुम्हाला नोन असणार आहे प्रोजेस्टेरॉन, ओके, आणि एस्ट्रोजन, बरोबर आहे ना. ओके, आता इथं बघा, ओके, हे दोन पॉइंट्स खूप महत्वाचे आहेत. नॉर ओके एस नॉर इथिंड्रोन is an example of synthetic progesterone derivative, norethindrone. समजते का, this one, correct. It is used as a anti-fertility drug, correct. Estrogen derivative which is used in combination with progesterone derivative, okay, काय आहे तो, ethinyl, okay, estradiol, novestrol म्हणलं जातं, okay, which is used as an anti-fertility drug. नोवेस्ट्रॉल आणि काय नॉरइथिंड्रोन हे दोन्ही काय यूज करतात, ओके, अँटी फर्टिलिटी ड्रग्स म्हणून यूज करतात. IMP आहे. इवन तुम्हाला ओके हे कशाचे डेरिव्हेटिव्ह आहेत हे सुद्धा विचारलं जातं.
नॉर इथिनड्रोन जो आहे, ओके, तो कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, तो प्रोजेस्ट्रॉनचा डेरिव्हेटिव्ह आहे. आणि ओके, नोवेस्ट्रॉल जो आहे तो एस्ट्रोजनचा डेरिव्हेटिव्ह आहे. समजलं ना? ओके, हे जे आहे ते कॉम्बिनेशन, दोन्हीच्या कॉम्बिनेशन मध्ये यूज केलं जातं. ओके, आणि हा सेपरेट यूज केला जातो. समजलं हे? ओके, हे आहेत अँटी फर्टिलिटी ड्रग्स. ठीक आहे. आता आपण पुढं अँटी ऍसिड्स कडे जाणार आहे, अँटी हिस्टामाइन्स कडे. ठीक आहे ना? ओके, ठीक आहे. अँटी ऍसिड्स. तर अँटी ऍसिड्स काय आहेत? ओके, अँटी ऍसिड्स आर दोज ड्रग्स विच आर युज्ड, ओके, टू रिलीव्ह द ऍसिडिटी फ्रॉम द स्टमक. ओके, डिक्रीज द ऍसिडिटी ऑफ स्टमक. करेक्ट ना? ओके, त्याच्यामध्ये मेटलचे काय हायड्रॉक्साइड्स यूज केल्या जातात आणि दुसरा काय अँटी हिस्टामाइन यूज केला जातो. करेक्ट. ओके, फर्स्ट मेटलचे जे हायड्रॉक्साइड्स आहेत, जसं की ओके, त्याच्यामध्ये सोडियम हायड्रोजन कार्बोनेट असेल, त्याला सोडियम बायकार्बोनेट म्हणतो. मिक्सचर ऑफ अल्युमिनियम हायड्रॉक्साइड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड, बरोबर आहे ना? ओके, हे काय बेसिस आहेत. ही बेसिस जे आहेत ते हायड्रोक्लोरिक ऍसिड जे फॉर्म होतं स्टमक मध्ये, त्याला न्यूट्रलाइज करायचं काम करतात. ओके, पण देज ट्रीटमेंट्स कंट्रोल ओनली सिम्पटम्स. इथं बघा स्टेटमेंट, फक्त सिम्पटम्स कंट्रोल करतात, कॉज कंट्रोल कशापासून, ओके, ऍसिडिटी किंवा सिक्रेशन जे आहे कशामुळे होतंय, ओके, त्याच्यापर्यंत जात नाहीत हे ड्रग्स. ओके, फक्त काय करतात, स्टमक मध्ये जे काय HCl प्रोड्यूस होतं, ओके, त्याला काय मिनिमाइज करायचं काम करतात, न्यूट्रलाइज करायचं काम करतात. आर यू गेटिंग? ठीक आहे. फक्त जर तुम्हाला कॉज थांबवायचं असेल, ज्याच्यामुळे ओके HCl प्रोड्यूस होतो, हे थांबवायचं असेल, ओके, तर तुम्हाला हिस्टॅमाइनला कंट्रोल करावं लागेल. समजतंय ना? हिस्टॅमाइन जो आहे तो स्टिम्युलेटिंग एजंट आहे. स्टिम्युलेट्स द सिक्रेशन ऑफ पेप्सिन अँड हायड्रोक्लोरिक ऍसिड इन स्टमक. कोण आहे? हिस्टॅमाइन. मग हिस्टॅमाइनची ऍक्टिव्हिटी थांबवण्यासाठी काय यूज करतात? अँटी हिस्टॅमाइन यूज करतात. अँटी हिस्टॅमाइन त्याच्यामध्ये कोण कोण येतो? ओके, सिमॅटिडिन आणि रॅनिटिडिन. ओके, खूप महत्वाचे ड्रग्स आहेत सिमॅटिडिन आणि रॅनिटिडिन. करेक्ट ना? ओके, दीज आर कॉल्ड एज अँटी हिस्टॅमाइन्स. ठीक आहे. आणखीन काय आहे त्याच्यामध्ये? सिंथेटिक ड्रग्स, त्याच्यामध्ये ब्रोमफेनिरामाइन आहे. ओके, त्याला इन शॉर्ट म्हटलं जातं डायमीटॅप म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर टरफिनाडाइन आहे, टरफिनाडाइन. ओके, सिडेन म्हटलं जातं त्याला. हे सुद्धा काय आहेत? अँटी हिस्टॅमाइन आहेत. इथे लक्षात. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे, हे पाठ करावं लागणार आहे. हे होतं रिगार्डिंग केमिकल्स इन मेडिसिन्स. त्याच्यामध्ये मोस्टली तुम्हाला एक्झाम्पल्सच विचारले जातात. ओके, मग एक्झाम्पल वरती मोर कॉन्सन्ट्रेशन करायचंय तुम्हाला. एक्झाम्पल्स हे पाठ करायचे, प्रत्येक हेडिंग्स घ्या, प्रत्येक हेडिंगचे एक्झाम्पल्स पाठ करा. एक्झाम्पल वरतीच ओके मोर फोकस करायचं तुम्हाला. क्लिअर झालं हे? ठीक आहे ना? ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट पार्ट डिस्कस करूया. ओके, टुडे विल स्टॉप हियर. ओके, ऑल द बेस्ट.